आज गॅस महागला, उद्या इंधन महागणार, राहुल गांधी यांचा दावा. भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री भडकले, बीएमसीत सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पडला, भाजपचे 40 नगरसेवक गैरहजर. मुंबई पुणे जवळ आलं, लोणावळ्याचा घाटमार्ग टाळणारा रस्ता झाला खुला. खासदार सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या, मुंबई पुणे महामार्गावर कोंडीचा बसला फटका. आता वाहतूक कोंडी होणार नाही, कारण महाविकास आघाडीनं रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, मुख्यमंत्र्यांचा दावा. इन्फ्रामॅन देवाभाऊ समाज माध्यमात वरचढ, मिसिंग लिंक उद्घाटनाच्या तोंडावर समाज माध्यमात चर्चा. नियम मोडणं भाजप खासदाराच्या अंगाशी आलं, भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला भीषण अपघात. नसबंदीची शस्त्रक्रिया फसली, महिलेचा गेला बळी, डॉक्टरकडून घाईत चुकीची नस कापल्यानं रुग्ण महिलेचा मृत्यू. मुलीचा छळ आईला बघवेना, नागपुरात मायलेकींनी केली आत्महत्या, सासरच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल. नाशिक सिडकोत वाहनाच्या धडकेत लहान मुलीचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. मुंबईत 2.5 कोटींचं ड्रग्ज जप्त, गोरेगाव परिसरात क्राईम ब्रांचची कारवाई, आरोपीकडून 500 ग्रॅम हेरोईन जप्त. पश्चिम बंगालमध्ये 15 मतदान केंद्रांवर शनिवारी पुन्हा मतदान, ईव्हीएम मध्ये फेरफार, हिंसेची होती तक्रार, कोलकातामध्ये स्ट्रॉंग रूम जवळ गर्दी करण्यास बंदी. जबलपूरमधील बोट दुर्घटनेपूर्वीचे व्हिडिओ समोर, बोटीमधील प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलं नसल्याचं समोर, बोट दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. कॉर्पोरेट जिहाद विरोधी समिती स्थापन करा, मुंबईतल्या कॉर्पोरेट जगतासाठी महत्वाची मागणी, भाजप नगरसेवक प्रतीक करपे यांनी बीएमसीत मांडला प्रस्ताव. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, फरार मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क गजाड. महेश खेमलानी मोठा ड्रग्ज तस्कर. लग्नपत्रिकेत टिपूचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख, अमरावतीतील लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. नवापूरमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रशासनाकडून तालुकास्तरीय समिती स्थापन, निष्काळजी करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांवर कारवाई. गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा आणि भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता.